पाटील. आजची चर्चा कोविड-19च्या प्रिकॉशनच्या संदर्भात आहे. संकेत पाटील देखील जॉईन होतीलच, त्यांच्या देखील माध्यमातून चांगली माहिती आज मिळाली आहे. त्यासोबत साई वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रवीण गिरीजी डॉक्टर साहेब यांची देखील आपण चर्चा घेणार आहोत. त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की प्रिकॉशन्स कुठल्या घेतल्या पाहिजे, डू आणि डोंट्स या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी देखील आपण या सेशनमध्ये कंटिन्यू करणार आहोत. सहभाग खूप महत्वाचा आहे. बघा, नकारात्मकता जी आहे ती पंक्चर झालेल्या टायर सारखी आहे. जोवर आपण तो टायर बदलत नाही त्याशिवाय तुमचं वाहन किंवा तुमचं जीवन पुढे जाऊ शकत नाही. तर नकारात्मकता तुम्हाला बाजूला सारून तुम्हाला सकारात्मकतेने या रोगाचा इलाज करायचा आहे. तर डॉक्टर साहेब, आता व्यवस्थित नेटवर्क पक्का? ओके ओके ऑलराईट. ऐकायला येते बरोबर मनीष? व्हॉइस इज क्लियर? व्हॉइस क्लियर? ओके, आय एम गेटिंग लॉट्स ऑफ कॉल ऍक्च्युअली. भरपूर कॉल येत आहे. हॉस्पिटल बेड, व्हेंटिलेटर हे चालू आहे. नाही, तोच प्रश्न आता मी संकेत दादांना विचारला होता की गेल्या वर्षी कोविड काळामध्ये तुम्ही देखील खूप महत्वपूर्ण भूमिका देखील 2-3 वेळा मीच तुमच्याशी कन्सल्टिंग करायला आलो होतो आणि तुम्ही पूर्ण पीपीई किट घालून रुग्णांची शुश्रूषा तुम्ही करत होते. तर प्रश्न मी संकेत दादांना हा विचारला होता की गेल्या वर्षी ऑक्सिजनची कमतरता जाणवली नाही, पण यावर्षी सेकंड वेव्हला ऑक्सिजन मात्र खूप मोठ्या प्रमाणात लागतोय. तर नक्की कारण काय आहे प्रवीण? अच्छा क्वेश्चन पूछा, बहुत ही अच्छा क्वेश्चन पूछा मनीष. पिछले साल जो वायरस था और इस साल जो वायरस है, दोनों में काफी फर्क है. पिछले साल जो था वो एक्चुअल रियल कोविड वायरस जो फर्स्ट था, और अभी जो है उसका म्यूटेंट वायरस आया हुआ है. पिछले साल जो कोविड वायरस था उसमें भी निमोनिया हो रहा था, इस साल के कोविड वायरस में भी निमोनिया, पर दोनों में फर्क इतना हो रहा है कि इस बार ज्यादातर ऐसा देखा जा रहा है कि वायरस सीधा फेफड़ों पे जल्दी अटैक कर रहा है. पिछले साल उसका जो पीरियड था, इंक्यूबेशन पीरियड था, वो पहले 3, 4, 5, 6 दिनों तक साधारण बुखार, सर्दी, खांसी हो रहे थे, गले में खराश हो रही थी, अंग दुखना हो रहा था, माथा दुखना हो रहा था, और फिर जाके कहीं निमोनिया के लक्षण आते थे. अभी ऐसा हो रहा है कि शुरुआती 2 से 3 दिनों में ही लोगों को खांसी, बहुत सूखी खांसी आ रही है, और अगर हम सीटी स्कैन कर रहे हैं तो हमें निमोनिया बहुत जल्दी दिखाई दे रहा है. इसलिए हुआ है कि जो वायरस है ये ब्रिटिश वायरस है. दिस इज B1.1.55 मीन्स ये म्यूटेंट क्या होता है कि हम हमारे शरीर के हमारे शरीर में जो भी बैक्टीरिया रुकना पड़ेगा. नाही, इन्फॉर्मेशन चांगली मिळते. आपण इनको देते हैं, कल अगली बार शायद हो सकता है ये कुछ नए रूप में चले जाए. तो ये म्यूटेशन हर वक्त होता रहता है. म्यूटेशन हर वायरस, हर बैक्टीरिया करता रहता है. पिछले साल ऑक्सीजन की कमी इसके लिए ज्यादा हमें नहीं खली क्योंकि पिछले साल ज्यादा निमोनिया के केसेस देखने को नहीं मिले, तो हमने शुरुआती वो मैनेज कर लिया. इस साल हमें निमोनिया शुरुआती दौर में दिखने लग रहा है, और ज्यादातर लोग बहुत लेट डॉक्टर के पास जा रहे हैं. अब लोगों को लग रहा है, देखिए सब हमारे दोस्त मित्र जितने भी हैं, क्या हो रहा है कि हर कोई टीवी में, न्यूज में, व्हाट्सएप पर, यूट्यूब पर काफी दिनों तक कुछ देखकर कुछ दिनों तक अपने ट्रीटमेंट घर पे कर रहे हैं, लेकिन अपने डॉक्टर के पास जा रहे हैं. मैं अपने सभी देखने वाले मित्रों को बोलूंगा, मनीष पाटिल और संकेत पाटिल के माध्यम से, कि अगर आपको 2 दिनों में फर्क लगता है कि आपको है साधारण बुखार और साधारण सर्दी है, तो भी अब आपके फैमिली डॉक्टर के पास जाइए. आपको किसी भी डॉक्टर के हॉस्पिटल में नहीं जाना है, आपको आपके घर के बाजू में रहने वाले फैमिली फिजिशियन के जाना है, क्योंकि उसने 1 साल में तैयारी कर ली है कि उसे क्या दवा देनी है आपको. लेकिन आपको जाना पड़ेगा, आपको डरना नहीं है, आपको निर्भीत होकर जाना है. और लगता है उनको लगेगा कि RT-PCR या सीटी स्कैन करना है तो आपको डेफिनेटली करना है, अदरवाइज आपको कुछ नहीं करना है. प्रवीण जी, गेल्या वर्षी 2 टेस्ट होत्या, एक एंटीजन टेस्ट होती और एक RT-PCR टेस्ट होती. 2 टेस्ट गए साल थे, लेकिन इस साल में बहुत बार देखा हूँ पेशेंट को सीटी स्कैन करने को बोल रहे हैं. उसका कारण क्या है? हाँ, RT-PCR और एंटीजन दोनों टेस्ट पिछले साल में जल्दी आ गए थे. बेसिकली जो सबसे इम्पोर्टेंट टेस्ट है हम सभी लोगों के लिए, जिसकी मान्यता 100% हम कह सकते हैं, वो RT-PCR है. और एंटीजन इसलिए निकाला गया था कि जैसा हमने पिछले साल देखा, धारावी में जो केसेस हुए थे, जो मासेस में थे, विच इज अराउंड मोर देन 1000 एंड इट वेंट अबाउट 50,000 एंड लैक्स, पूरा धारावी की जो हमारी एरिया थी, तो वहां पर RT-PCR हम कर नहीं सकते, क्योंकि RT-PCR की रिपोर्ट आने के लिए 24 से 48 घंटे लगते थे.
इसलिए एंटीजन का टेस्ट लाया गया, जिससे हम एटलीस्ट पता कर सकते हैं कि ये एंटीजन से नेगेटिव पॉजिटिव है। हमें आरटीपीसीआर पे ही निर्भर रहना है, हम एंटीजन के भरोसे ट्रीटमेंट नहीं करते हैं हम। लेकिन हाँ, अगर मेरे पास 100 लोगों की गैदरिंग है और मुझे 100 लोगों को अर्जेंटली करना है तो मैं एंटीजन करूंगा, लेकिन फिर भी मैं आरटीपीसीआर से कंफर्मेशन लेता हूँ। बट इस साल हम सिटी स्कैन पे ज्यादा ध्यान इसलिए दे रहे हैं क्योंकि जैसा मैंने कहा, ये जो वायरस है जिसका स्ट्रेंथ दूसरा है, म्यूटेंट होकर आया है, तो ये जल्दी से जल्दी फेफड़ों में ये अटैक कर रहा है। तो सिटी स्कैन में हमें दिखाई देता है कि फेफड़ों के किस हिस्से में निमोनिया जैसा दिख रहा है, और हमें अब इसकी दवा घर पे करनी है, क्वारंटाइन रूम में जानी है या हॉस्पिटल जाना है। ये बहुत बड़ा हथियार है। मुझे ऐसा लगता है कि शुरुआती दौर में अगर आरटीपीसीआर आप ना कर रहे हो तो आप सिटी स्कैन जरूर आपके डॉक्टर की सलाह से, बगैर सलाह के आप सिटी स्कैन मत कीजिए, क्योंकि ये एक तरीके से गलती भी है कि अगर हम सिर्फ सिटी कराने लग जाएंगे तो हमें बहुत सारे जरूरतमंद लोगों को सिटी से हम दूर रख देंगे। तो अपने को जरूरत है, अगर आपका फैमिली फिजिशियन बोल रहा है तो ही करना है, अदरवाइज हमें कुछ नहीं करना है। तो सिटी स्कैन इसलिए जरूरी है क्योंकि निमोनिया जल्दी पकड़ में आता है। गेल्या वर्षी जसं आपण संकेतजी तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न असेल की गेल्या वर्षी लॉकडाऊन आपण प्रत्येकाच्या तोंडातून ऐकलं, त्यानंतर कोविड-19 ऐकलं, पण यावर्षी मला अजून एक शब्द सर्वांच्या मुखातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रकर्षाने पाहायला मिळतो, रेमडेसिवीर. हे जे इंजेक्शन आहे ज्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि लोक हजारो रुपये द्यायसाठी तयार आहेत. तर रेमडेसिवीर पेक्षा कुठला ऑप्शन नाही आहे किंवा त्याची उपलब्धता एवढी कमी का झाली? मी क्लिनिकल साइड मी बोलतोय आणि त्याची मार्केटिंग बोलणार, बरोबर? ओके ओके. तो रेमडेसिवीर इट इज अ ट्रायल मेडिसिन, इट इज नॉट द ट्रीटमेंट फॉर कोविड-19. रेमडेसिवीर कोविड के आने से पहले से अवेलेबल है, जिसकी हम इलाज बहुत सारे एंटीवायरल ड्रग्स में यूज करते हैं। फॉर एग्जाम्पल रेमडेसिवीर हम लोग काफी सारे ऐसे वायरस में करते हैं, जैसा कि एग्जाम्पल मेनिंजाइटिस, दिमागी वायरस की एक प्रॉब्लम है जिसके लिए यूपी और बिहार के काफी जगह पर रेमडेसिवीर सालों से यूज हो रहा है। लेकिन हमारे पास ऑप्शन नहीं था, तो ब्रिटेन और यूएस में काफी लोगों ने, यूरोप में रेमडेसिवीर यूज करना शुरू किया। आज यूएस में रेमडेसिवीर कोई यूज नहीं कर रहा है, बट यूरोप में लोगों ने रेमडेसिवीर यूज किया, उसका असर दिखा। हमारे यहाँ पर भी हमने यूज करना शुरू किया, शुरुआती दौर में तो उसका असर दिखा, लेकिन हकीकत यह है कि रेमडेसिवीर ट्रीटमेंट नहीं है। रेमडेसिवीर सिर्फ उन्हीं लोगों के लिए है जिनकी जरूरत आईसीयू में है, जिनका सिटी का स्कोर 15 से ऊपर है, जिनकी ऑक्सीजन की लेवल 90 के नीचे है, और हर किसी को रेमडेसिवीर देने की जरूरत, मार्केट में लाइन लगाने की। मैं मनीष, मेरे पास ऐसे अभी कितने पेशेंट है जिनको बिना रेमडेसिवीर के एडमिटेड आईसीयू में मैंने ठीक कर दिया है। अभी ऑलरेडी एडमिटेड ऐसे पेशेंट जिनको मैंने रेमडेसिवीर एक बार भी नहीं दिया है, उनको धक्का भी नहीं दिया किसी रेमडेसिवीर का, बट दे बिकम वेल, दे हैड इम्प्रूव्ड। सो रेमडेसिवीर, यस वी नीडेड रेमडेसिवीर, बट कहाँ पर यूज करना है? बड़े बड़े अच्छे डॉक्टर्स और हमारे गवर्नमेंट भी काफी ज्यादा हमारी हेल्प कर रही है कि आपको कहाँ यूज करना है। टीम बनाई गई है, टास्क फोर्स बनाया गया है, टास्क फोर्स ने हमको गाइड किया है कि आपको रेमडेसिवीर कहाँ देना है। लेकिन क्या हो गया है कि अभी दो चीज हो गई है, एक बीमारी के साथ में एक होता है राजकारण और दूसरा होता है मीडिया। अब इन चीजों के बाद हम कुछ नहीं कर सकते इसके लिए। तो ये मेरी तरफ से था। अब इसकी मार्केटिंग स्ट्रेटेजी जो थी और संकेत अब बताएंगे। संकेत जी. हो, थँक्यू डॉक्टर. ऍक्च्युली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल बोलशील ना, तर जसं डॉक्टरांनी सांगितलं की रेमडेसिवीर हे ट्रायल ड्रग आहे, ही गोष्ट आम्हाला पण माहिती होती, राईट? पण मुळातच एवढी मागणी त्याची का वाढली? कारण सोशल मीडिया, मी त्याला ब्लेम करेन सोशल मीडियालाच. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखाद्याला ती गरज आहे आणि त्याच्यानंतर हीच गोष्ट ट्रायल जी होती ती नीड बनली, राईट? डॉक्टरांनी सांगितलं ते, मात्र ती नीड कशी बनली? कारण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसार माध्यमांनी असो किंवा सोशल मीडियाने असो, लोकांच्या त्या एकूणच इकडे हाईप केलंय भरपूर, राईट? आणि त्याच्यामुळे त्याची डिमांड वाढायला लागली. आणि एकूणच म्हणजे जी गोष्ट फक्त ट्रायल असताना ती, आणि तुला माहित असेल जर तू लोकसत्ता पेपर वाचला असेल तर मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, जो आयोग महाराष्ट्र सरकारचा आहे, तो त्यांचा आरोग्य विषयक जी समिती आहे, त्यांनी सांगितलं होतं की हे जे ड्रग आहे ना ते जीवरक्षक नाहीये, म्हणजे ट्रायल आहे फक्त ते, राईट? आणि त्याच्यानंतर एवढी त्याची मागणी कशी काय वाढली अचानक? कारण आम्हाला माहिती आहे जे आमच्याकडे ड्रग ऑलरेडी अवेलेबल होत नव्हतं, असंही आम्ही जर कोणी डिस्ट्रीब्युटरला ऑर्डर केली तर त्यांच्याकडे सुद्धा ते अवेलेबल नसायचं.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मला माहिती आहे माझ्या मित्राला त्याची गरज लागली होती. मीरा भाईंदरमध्ये फक्त 2 ठिकाणी ते अवेलेबल होतं. मी तिथे नाव घेणार नाहीये, पण त्या 2 ठिकाणी अवेलेबल होतं आणि ते घेण्यासाठी मी केलेली पायपीट मला माहिती आहे, राईट. कारण ते अर्जंट होतं आणि तो चुलत मित्र होता. कारण की 6 इंजेक्शन ते 6 डोस मिळवणं कठीण होतं. त्याच्यानंतर इकडून तिकडून सेटिंग लावून सरळ त्या डिस्ट्रीब्युटरच्या ओनरशी बोलून डायरेक्टली त्याच्याकडे कसा माल गेलाय, तो कधी अवेलेबल होतोय, या सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या आणि त्याच्यानंतर ती गोष्ट मला मिळाली तिथे. त्यामुळे भरपूर अशी गोष्ट आली आणि त्याच्यानंतर मी कधी ते रेमडेसिवीर पाहिलंच नाही तुझ्या माहितीसाठी. ते फक्त सप्टेंबर आणि त्याच्यानंतर एकही वायल मी पाहिलं नाही. पण मागच्या 10 दिवसात एवढे फोन वेगवेगळ्या ठिकाणी, भिवंडी असो, नालासोपार असो, पालघर असो, नायगाव असो, भाईंदरमधून तर फोन येतच होते की दादा तुझ्याकडे आहे का, की दादा तुझ्याकडे अवेलेबल. मी सांगितलं आमच्याकडे ते अवेलेबल होत नाहीये. आणि मागच्या आता काही दिवसापासून गव्हर्नमेंटने फुल कंट्रोल घेतलाय की ते रेमडेसिवीर जे काही इंजेक्शन आहे ते आता हॉस्पिटलाइज जिकडे जिकडे रिक्वायर्ड आहे त्यांनाच ते दिलं जाईल. आणि डॉक्टरनी छान माहिती दिली, ट्रायल आहे, तुम्ही त्याच्यावर जास्त डिपेंड राहू शकणार नाहीये, राईट. ते फंक्शन कसं करतं, काय करतं, हे सगळे डॉक्टर आपल्याला सांगतील, राईट. ओव्हर टू यू डॉक्टर. नक्कीच. अजून एक भावना प्रश्न आम्हाला खूप साऱ्या नागरिकांनी विचारला की हवेमध्ये ऑक्सिजन आहे आणि तो आपण श्वासाच्या द्वारे घेऊ सुद्धा शकतो, तर मग ऑक्सिजन टँकची आवश्यकता का पडते रुग्णांना? डॉक्टर सांगतील. हॅलो, आवाज येतोय प्रवीण सर? सो नो प्रॉब्लेम. 9137 9137 हमको कॉल करो. मग हा क्वेश्चन हिंदीमध्ये. हा एक मिनिट. हॅलो, हा प्रवीण सर. हा येतोय. येस येस. हो डॉक्टर साहब, बहुत सारे जो हमारे नागरिक है वो पूछना मुझे चाहते हैं. सुबह भी 2 बार फोन आया था कि हवा में ऑक्सीजन है और साफ ऑक्सीजन है, आप दे सकते हैं, तो हॉस्पिटल में ऑक्सीजन की नीड क्यों पड़ रही है? पाटना भर के जो नीड है वो नीड पूरी नहीं हो पा रही है, वो क्यों? बहुत अच्छा क्वेश्चन पूछ रहे हैं और मैं चाहता हूं कि ऐसे क्वेश्चन हर कोई पूछे. क्या होगा, पूछने से सोल्यूशन निकलेगा, है ना. हमें पता तो चल रहा है कि एटलीस्ट हम सोच रहे हैं कि ऑक्सिजन क्यों जरूरत पड रही आहे. पहिल्यापासून सागे आपले सर्वजण बोलायचं झाडे लावूया, जगातला जगूया असं बोलायचं सर्वजण, बरोबर ना. झाडे लावूया सर्व बोलत होती, पण किती लावतात माहिती नाही, बरोबर. आता काय झालंय की ऑक्सीजन है पूरे संसार में, हवा में, सब जगह पर है, पर हमें बांटने की जरूरत पड़ रही है. अभी जो ये ऑक्सीजन हवा में पड़ रही है, ये हमारे फेफड़ों में जाने के लिए जो क्षमता हमारे फेफड़ों की है वो कम पड़ रही है. हमें हमारे फेफड़ों में जो खींचने की क्षमता है वो ऑक्सीजन नहीं खींच पाना है, इसलिए हमें एक फोर्सफुल ऑक्सीजन की जरूरत पड़ रही है, जिसके माध्यम से हमारे फेफड़ों को ऑक्सीजन हम पहुंचा रहे हैं. नॉर्मली हमारे लंग्स का फंक्शन है कि हम नॉर्मली ब्रीदिंग करते हैं और ब्रीद आउट करते हैं, तो ऑक्सीजन अंदर आता है, कार्बन डाइऑक्साइड बाहर जा रहा है. पर ये जो बीमारी में एक्चुअली जो निमोनिया हम बोल रहे हैं ना, वो बेसिकली निमोनिया नहीं है, वो फेफड़ों के अंदर इस वायरस की वजह से क्लॉट्स हो जा रहे हैं. तो हम साधारण भाषा में उसको निमोनिया बोल रहे हैं. उस क्लॉट्स की वजह से जो नसें ऑक्सीजन खींचती हैं वो डैमेज हो रही हैं. इसलिए हमें इन्वायरमेंटल ऑक्सीजन के बदले एक एक्सटर्नल ऑक्सीजन की जरूरत पड़ रही है. इसलिए या तो हम ऑक्सीजन का बाटला लगाते हैं, या तो आजकल हम लोग नई चीज सबको बता रहे हैं, जो काफी टाइम से इसको हम लोग बोलते हैं वेंटिलेटर. अब वेंटिलेटर का मतलब ये नहीं होता कि हर किसी को वेंटिलेटर चला गया. वेंटिलेटर के आगे एक मशीन लगती है, उसको बोलते हैं बाइपैप. अब वो बाइपैप क्या करता है, बहुत जोरों से ऑक्सीजन की फोर्स फेंकता है, तो हमारे फेफड़ों तक ऑक्सीजन पहुंच जाता है. तो इसकी वजह से हमें जो हमारे एनवायरमेंटल में ऑक्सीजन है वो हमारे फेफड़ों में नहीं पहुंच रहा है. इसकी वजह से हमें ऑक्सीजन के सिलेंडर की जरूरत पड़ती है. ओके, राइट. डॉक्टर आपको डेंसिटी बता सकते हैं कि एग्जैक्टली कितना ऑक्सीजन हम फ्लो करते हैं हॉस्पिटलाइज में? अगर कोई ऑक्सीजन लेवल पे जा रहा है बंदा, तो उसको कौन से डेंसिटी में वो फ्लोइंग दे रहे हैं? अभी कैसा है कि कब लगना चाहिए, सबसे पहला क्वेश्चन कि ऑक्सीजन कब लगना चाहिए. पहले कोविड जब नहीं था तब मेरे जैसे आईसीयू के डॉक्टर के लिए ना 92 और 93 भी नॉर्मल था. जब कोविड नहीं था तो मेरे जैसे आईसीयू के लोगों पेशेंट आता था जिसकी वय 60-70 होती थी, उसको मैं 92-93 बोलता कुछ नहीं है, घर आ जा, तुम्हें व्यवस्थित है.
पर आज 95 आता तो टेंशन हो जाता है कि ये हाँ, 95 जा रहा है, मतलब गड़बड़ हो गया है, क्योंकि साधारण तो वैसे 98 99 रहना चाहिए। एज है, थोड़ा सा ज्यादा है, किसी को फेफड़ों में संक्रमण पहले से है, अस्थमा है, तो 92 93 भी नॉर्मल था, बट अब ये नॉर्मल नहीं रह गया है। सो जब भी 92 93 जाता है, हमें शुरुआत लग सकती है, हमारा रिस्पिरेटरी रेट म्हणजे श्वास घेण्याचं आपल्या एका मिनिटात प्रक्रिया असते, ते 30 पेक्षा जास्त गेली म्हणजे आपल्याला आता गरज जास्त वाटते, आपल्याला ऑक्सिजन जास्त गरज लागते, तर आपण ऑक्सिजन लावूया। आता किती ऑक्सिजन लावायला पाहिजे? आपण पहिल्यात कसं आहे की दोन प्रकारचे जे नॉर्मल, म्हणजे एक नाकातून लावतो आणि एक मास्क लावतो। नाकातून जे लावतो ते 1 लिटर मध्ये केला तर 1 लिटर मध्ये जवळजवळ त्याच्याकडून 20 ते 25% ऑक्सिजन जातो, जे आपल्यासाठी म्हणजे 1 लिटर लावला 25% ऍटलीस्ट वी गेटिंग द ऑक्सिजन। मास्क लावला तेच आपल्याला 2 ते 3 लिटर घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला 25% भेटेल। तर विच इज द बेस्ट वन? तर बेस्ट वन याच्यामध्ये ऍक्च्युली डॉक्टर जे तिकडे उभा आहे बरोबर बेडवर, तो डिसिजन। घरासाठी आता दुसरी एक आणखी कन्फ्युजन मला क्लिअर करायचं होतं लोकांमध्ये, जे बाहेर टीव्ही मध्ये चाललंय की का आम्ही घरी ऑक्सिजन लावून पेशंटला ठेवू शकतो का? मी म्हणतो इमर्जन्सीसाठी ठेवू शकतात। इमर्जन्सी म्हणजे तुम्हाला बेड भेटत नाहीये, तुम्हाला खाटा भेटत नाहीये तेव्हा, पण यू कॅन नॉट कीप युअर पेशंट एट होम विथ ऑक्सिजन। म्हणजे घरी तुम्ही फक्त तुम्हाला बेड नाही भेटत ठेवा, नाही तर तुम्हाला गरज आहे आणि तुम्ही ठेवता, बरोबर? जेव्हा तुम्हाला डॉक्टर, तुम्ही 15 दिवस हॉस्पिटल राहिला, तुमची ऑक्सिजन लेवल 90 वर राहिली, आता तुम्ही व्यवस्थित आहे, तुम्हाला घरी पाठवतात आहे, त्यावेळी तुम्हाला घरात ऑक्सिजनची गरज पडणार। एकदा तुम्ही बरं होऊन घरी आला तेव्हा तुम्हाला ऑक्सिजन लावला लागलं तर चालेल, पण तुम्ही घरात आहे आणि तुम्हाला ऑक्सिजन लावून तुम्ही बरं होणार असं नाही करायचं। तर तुम्हाला काय करावं लागेल? बोला सर, राईट, बोला 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 बोला। तर तुम्हाला ऑक्सिजनसाठी हे आहे, आपला क्वेश्चन होता की आपलं किती कॉन्सन्ट्रेटरवर ठेवायला पाहिजे, तर 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर, हे जे लिटर विचारतो ना, परवा आपलेच मित्र होते कुठेतरी, मनीषला माहिती आहे, आपला पेशंट भरपूर दिवसापासून एक हॉस्पिटलला होता, तिला भरपूर ऑक्सिजन लावत होतं, आपण देत होते, पण कसं आहे की त्याची डिमांड वाढत गेली म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये आणखी प्रॉब्लेम वाढत गेलाय, तर ते ऑक्सिजन डिमांड वाढला म्हणजे आपल्याला आणखी काही करायची गरज पडू शकते। म्हणजे नंबर 1 आपला ऑक्सिजन 10 लिटरवर गेला ना, तर आपण ते ऑक्सिजनवर ठेवायचं नाही, तर आपण त्याला बायपॅपची मशीन लावायची गरज पडू शकते, म्हणजे त्याची डिमांड वाढली आहे, किंचित त्याचा ऑक्सिजन कमी होत पडतोय, 70-80 खाली गेलाय, तर अशा व्यवस्थेमध्ये साधारण ऑक्सिजन काम करणार नाही, त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल बेसिक। तर अजून एक प्रश्न आला आपल्या कमेंट बॉक्समध्ये, आणि नॉर्मल प्रश्न आहे, तो प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की नॉर्मल ताप किंवा नॉर्मल सर्दी झाली आणि आपण टेस्ट करायला गेलो तर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येते का? अजिबात नाही, कधी पण नाही, अजिबात नाही। कोणी पण तुमच्यासाठी बसला नाही की त्याला घराचा तो रिकामी बसला नाही की तुम्हाला पॉझिटिव्ह करून तो आता टाइम करणं, असं नाहीये। साधारण सर्दी खांसी ताप मध्ये कधी पण कोविड पॉझिटिव्ह नाही येत आहे, पण तुम्ही घाबरून ते साधारण सर्दी तापामध्ये तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते। इम्युनिटी कमी झाली, घरात तुम्ही 4-5 दिवस काढला आणि तुम्ही घरात काय केलं, ट्रीटमेंट केली, पण 5 दिवस नाही काढायला पाहिजे। 2 दिवसामध्ये तुम्हाला फरक नाही जाणवला, तुम्ही 3ऱ्या दिवशी आपल्या फॅमिली फिजिशियन कडे जा, ते म्हणतात की तुम्हाला आता गरज आहे ट्रीटमेंट करायची आणि हे रक्त चेकअप, हे फलाना टेस्ट करायची गरज आहे, त्यावेळी तुम्हाला त्यांची जे पण ऍडवाइस आहे ते फॉलो करावं लागेल, पण साधारण ताप सर्दी खोकला कोविड नाही सर। खूप सारे जे पेशंट्स आहेत किंवा खूप सारे नागरिक आहेत, ते स्वतःचे इम्युनिटी बूस्ट करण्याचा घरच्या घरी प्रयत्न करतात, विटॅमिनच्या गोळ्या खाऊन किंवा सिकॉडच्या गोळ्या खाऊन वगैरे वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल का जर तुम्ही त्या औषधाचा डोसेज सोडला तर? याच्या 1.5 वर्ष आपण बॅक जातो रिव्हर्स मध्ये, पण आपण खिलाडी आहे, आपण मैदानात दिवसभर काढतो, किती रोग प्रतिकारक क्षमता गेली आणि आली, आणि काय खाल्ला, कधी काय भेटला तर खाल्ला, नाही भेटला तर तरी पण खेळत राहतो आपण, बरोबर संकेत? आपण काही इम्युनिटीसाठी केला नाहीये, आता पण इम्युनिटीसाठी आपल्याला काही गरज, आपलं जे जेवण आहे ना, साधारण जेवण भरपूर इम्युनिटी आहे, आता कोर्स लावण्याची गरज आहे का? तुम्ही घेऊ शकतात, नाही घेतलं तर काही होईल का? अजिबात काही नाही होणार। तुम्ही 1.5 वर्षानंतर कोविड गेला तुम्ही सोडला तर काही होईल का? अजिबात नाही होणार आहे। तुम्ही विटॅमिन सी मागच्या आपल्या लहानपणापासून विटॅमिन सी तुम्ही किती ऑरेंज खाल्ले,
किती मोसंब्या हं. खाल्ल्या, किती लेमन खाल्ले, दिवसभर काही ना काही आहे ना विटामिन सी, तर कोणतं विटामिन सी तुम्हाला देणार? इट इज नॉट लाईक दॅट की आय एम टेलिंग की इट इज नॉट नेसेसरली, हे गरजेचं आहे, पण का तुम्हाला सतत खायला तुम्हाला इन्फेक्शन नाही धरणार, हे एकदम चुकीचं आहे. तुम्हाला इन्फेक्शन तरी पण होणार. लोकांनी ओके. सगळं खाल्ल्यावर पण झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल असं नाही. आणि सोडल्यावर पण काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम नाही होणार आहे. हा, फक्त हेच आहे बरं. की मी हेच म्हणतोय की तुम्ही डॉक्टरचं आपला प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टर सल्ला बरोबर काही पण एक्स्ट्रा करू नका. हा, जे घरात करू शकतात तुम्ही काढा, तुमच्या जे तुम्ही घेता, तुम्ही स्टीम घेऊ शकतात, ते काढा. पण तुम्ही आता काय झालं, मागच्या वर्षी एक नवीन केस आले माझ्याकडे, भरपूर काढा घेतला लोकांनी, दाबून काढा घेतला, पोटात अल्सर झाला, पोटात अल्सर झाला, तर त्यांना अल्सर झाला, दुर्बीण टाकून बघितला तर मोठे मोठे अल्सर निघाले, संडास काळी कलरची ब्लॅक झाली त्यांनी, आणि आम्हाला डोक्यात पोट दुखायला. ते बोलतोय आम्ही पूर्ण दिवस काढा पित राहिला. तर पूर्ण दिवस काढा पण असं काही नाहीये, ते पण घ्यायचं आहे, पण एक साधारण मात्रामध्ये, त्याची पण एकदम साधारण काहीतरी आपला रेसिपी असेल तेच फॉलो करायची आहे, की हे जास्त टाकला तर आपली इम्युनिटी वाढणार असं नाहीये. बरोबर का? ओके, बरोबर. Right, एकदम. अजून एक प्रश्न आहे. या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर न्यूजपेपर किंवा आपण आपल्या परिसराचाच उल्लेख करायचा झाला तर म्हणजे भाईंदर निरारोडचा, तर पेशंट दिसत नाही जे डायबिटीजने ऑफ झालेत, कॅन्सरने ऑफ झालेत किंवा मोठ्या बिमारीने ऑफ झालेत. फक्त सर्वजण हे कोविड-19चे शिकार होऊन ऑफ झालेत असं कुठेतरी चित्र या समाजामध्ये किंवा या परिसरामध्ये आहे. तर नक्की यावर तुमचं विश्लेषण काय असेल? म्हणजे जास्त कोणत्या आजारामधून ऑफ झाले असा विचारायचं आहे? नाही, या अगोदर आपण पाहिलं तर कावीळने कोणी ऑफ झाला, कोणी टायफॉइडने ऑफ झाला किंवा कॅन्सरने ऑफ झाला, कोणी डायबिटीजने ऑफ झाला. पण आता या बिमारीने कोणी ऑफ नाही होत्या, फक्त कोविड-19नेच होतं असं सगळ्यांना समज झालेला आहे. हा, बरोबर, एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली राईट क्वेश्चन मनीष, ऍब्सोल्युटली राईट क्वेश्चन. म्हणजे आता काय झालेलं आहे की जे ऍक्च्युली आजार आहे ना, मी माझ्या पहिल्या दिवसापासून लोकांना बोलतोय की तुम्ही कोविड मधून घाबरू नका. कोविडमध्ये जे संख्या तुम्हाला जे दिसत आहे ना दिवसामध्ये, ते 0.01% आहे जे बाकी आजार आहे. बरोबर. सर्वात मोठी गोष्ट सांगतो मी, ऍक्सिडेंट्स, द ऍक्सिडेंट ऑन द रोड, इट इज व्हेरी हायली मोर्टॅलिटी इन इंडिया. एक रोड ऍक्सिडेंट, बाईक ऍक्सिडेंट इज द नंबर 1 कॉज ऑफ द डेथ, सर्वात जास्त आहे. काय काय लपला आहे का? नाही, तो आहे आता पण, फक्त काय लॉकडाऊन आहे म्हणून दिसत नसेल आपल्याला. तसंच कॅन्सर प्रमाणे, हार्ट अटॅक प्रमाणे, स्ट्रोक प्रमाणे डेथ रेशो कोविड पेक्षा 20% जास्त आहे. पण आता काय, आपण कसं आहे, आपण आता सोशल मीडियामध्ये आपण जे जास्त दिसेल असं आहे. आपण एखादा जाऊन टाटा हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहणार तर आपल्याला दिसेल की बाय आज पण कॅन्सरमध्ये 10 लोकांची मृत्यू झाली आहे. आता पण लोकांना हार्ट अटॅक होत आहे. पण कसं आहे, एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं होत आहे की त्यामध्ये जास्त लक्ष लोकांचं त्याच्यावर जात नाहीये. असं नाहीये की त्याच्यावर जे उपचार आहे बंद आहे, त्याच्यावर आजार बंद आहे, या त्याच्यावर मृत्यू संख्या कमी आहे, नाही, तसंच आहे तो. आपण 1-2 गोष्टी त्याच्यामध्ये काय झाले की लोक जास्त काळजी घ्यायला गेले ना, तर त्यांनी आपली ब्लड प्रेशर, डायबिटीस चेकअप ठेवली आहे. म्हणून आता थोडीशी, आता मी पण बघतो हे की कारण आपण जास्त आपल्या हेल्थवर जास्त लक्ष देत आहे की डायबिटीसची वेळेवर गोळी खात आहे घाबरून, ब्लड प्रेशरची गोळी खात आहे घाबरून, तर त्याच्या कारणामुळे जे आजार आहे थोडासा आणखी कमी झालेला पहिल्यापेक्षा, म्हणून आपण जास्त तेवढे बघतो. गेल्या वर्षीचा ऑगस्ट महिना मला आठवतोय, जेव्हा मला ताप आणि कुणकुण जाणवली होती आणि मी तुम्हाला कन्सल्ट केलं होतं. तुम्ही मला घरच्या घरी इलाज करण्याचा सल्ला दिला होता. मला ऑक्सिमीटर तुम्ही आणायला सांगितलं होतं, तुम्ही मला तापमापी आणायला सांगितलं. दर 2-2, 3-3 तासांनी तुम्ही मला सांगितलं की टेम्परेचरचा एक चार्ट बनवून मला दिवसाला पाठवा. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर कोरोना असा आहे का, जर आपण वेळीच ट्रीटमेंट घेतली तर तो कोणाला किंवा कोणाला संसर्ग देत नाही, जर वेळीच ट्रीटमेंट घेतली तर? तुम्हाला काय वाटते? ऍक्च्युली आजचं जे आपला हे डिस्कशन आहे ना, ह्याच्या मी सूत्र जे एंडिंग आहे ना, म्हणजे नंतर होईल, पण त्याच्या मेन मोटो मी हेच आहे माझ्या बोलण्याच्या पाठीमागे, की माझ्या जे पण आता बघणारे लाईव्ह लोक आपले मित्र आहेत त्यांच्याकडून मी आणखी 15-20 लोकांना हे सुचवण्यासाठी बोलतोय की तुम्हाला 2 दिवसाचा ताप आणि खोकला असेल ना, त्याला तुम्ही गंभीर प्रमाणे घ्या. तुम्ही 2 दिवसात ताप आणि खोकला असेल, तुम्ही तुमच्या कोणत्याही डॉक्टरकडे जा. मी खरं बोलतो, तुमच्या डॉक्टरच्या तुम्ही काही बघू नका, फक्त जाऊन त्यांना बोला की मला असा त्रास होत आहे. ते तुम्हाला ऍब्सोल्युटली तुम्हाला चांगली ऍडवाइस करणार आहे. कोण तुम्हाला चुकीचं काहीच नाही बोलणार आहे. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला, हेल्थ वर्करला असं समजू नका की त्यांना जाणबुजून काही करायची गरज पडली, काहीच नाहीये. तुम्हाला 2 दिवसाचा आजार, अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट, अर्ली रिकव्हरी, हे माझ्या मूलमंत्र आहे आजच्या दिवसामध्ये.
अर्ली डायग्नोसिस, अर्ली रिकव्हरी, अर्ली मेडिकेशन, अर्ली रिकव्हरी. दिस इज द ओनली टार्गेट आय एम अचिव्हिंग टुडे. मी माझ्या हे मूल मंत्र चालतो की पेशंट आला पहिल्या दिवशी मध्ये सगळं करा, मागच्या 4 दिवसासाठी काही ठेवू नका त्याच्यासाठी. बघा, तुमचा पण कोणतरी जवळचा या कोविड काळामध्ये गमावला असेल, संकेतजी तुमचा सुद्धा आणि आमच्या सुद्धा. आता याच आठवड्यामध्ये देवेंद्र पाटील जे आपले सर्वांचे परममित्र आहेत, तर त्यांना देखील कोविडची लागण होऊन ते आपल्याकडून निघून गेले. त्यांना मनापासून श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय, कारण खूप चांगलं व्यक्तिमत्व देवेंद्र पाटील. आता खूप आहेत, सर्व चांगले व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी कधी व्यसनाला सुद्धा शिवलं नाहीये आणि व्यसनाला न शिवता सुद्धा कोविडचे ते बळी पडलेले आहेत. तर या गोष्टीला कसं तुम्ही सांगाल, कारण कोरोना हा ड्रिंक करणाऱ्याला लवकर होतो किंवा जो सुदृढ आहे ज्याने कधीच व्यसन केलं नाहीये याला सुद्धा कोरोना होतोय, तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे मी बोलल्यानंतर मी संकेतला पण, संकेत तू पण नंतर बोल थोडासा, पण याच्यामध्ये मी ऍक्च्युली आय एम व्हेरी मला धक्कासारखा थोडा आता बघतो सर्वांना, असं नाहीये. पण तर देवेंद्रला ओळखतो भरपूर वर्षापासून मी पण, आणि आपले मल्हारची मित्रमंडळी बरोबर आपण भरपूर वेळा भेटले पण आहे, हॉस्पिटलला पण भेटलंय, असं नाहीये. आणि जे घडला त्याच्यासाठी माझ्या पूर्ण फॅमिली बरोबर म्हणजे एकदम अतिशय एकदम प्रेयर आहे माझी त्यांच्या बरोबर. भरपूर माझी ते आपली सहानुभूती पण आहे त्यांच्या बरोबर, कारण हे नसायला पाहिजे होतं. पण एक गोष्ट जे दिसायला आली की एक व्यक्तिमत्व, संकेत, मनीष, आदेश, भरपूर लोक आहे ज्यांना मी ओळखतो पण नाही, पण त्यांनी सर्वांनी काही जे होऊ शकतो, ज्यापर्यंत होऊ शकतो सर्व करायची गोष्ट सगळं केली. देवेंद्र एकच रवींद्र ना देवेंद्र पंड्या त्याला बघायला मला असं म्हणजे बोलायला पाहिजे, मॅक्सिमम डॉक्टरने येऊन बघितला होता त्याला. सर्व आपण काही जे पण मेडिकेशन अवेलेबल होता, म्हणजे इट इज अन केस स्टडी. कमी वयामध्ये काय हो झाला आपण केस स्टडी करण्यासारखा केस आहे. म्हणजे त्यांना आपण सर्व काही जे अवेलेबल आहे ना पूर्ण जगात, काही पण इंजेक्शन, रेमडेसिवीर, प्लाझ्मा, टॉक्लिझिमेब, आपण सर्व देऊन टाकला त्याला. आपण सर्व बेस्ट मेडिकेशन केलं, सर्व दिला, तरी पण आपण जे व्हायला पाहिजे होतं, जे नाही घडायला पाहिजे ते घडलं. तर काय याच्यामध्ये झाला काय म्हणजे इम्युनिटी इज द वन ऑफ द की. मला असं वाटतं की त्याला काही आजार पहिला नव्हता, त्याला काही व्यसन नव्हतं पहिला. ऍब्सोल्युटली ही वॉज अ फिट पर्सन, स्टील फिट पर्सन. ओनली थिंग आय वॉज वरीड की अर्ली डायग्नोसिस करायला पाहिजे होतं. अर्ली डायग्नोसिस म्हणजे की पहिल्या 3 दिवसामध्ये जेव्हा त्याचा सिटी स्कोर 12, 13, 14 गेला, ते घड्याच्या आधी 3, 4, 5 मध्ये आपल्याला मोठा ट्रीटमेंट म्हणजे काय, म्हणजे घाबरण्यापेक्षा जे पण डॉक्टर ट्रीटमेंट करतात त्यांना जे अवेलेबल आहे ते द्या ना. कशाला तुम्ही घाबरतात? म्हणजे तुम्ही द्या ट्रीटमेंट, आपल्याकडे हाय ट्रीटमेंट आणि काही प्रॉब्लेम नाहीये. आणि आपल्याला हॉस्पिटल पोहोचेपर्यंत वेट नाही करायला पाहिजे. सर्वात प्रथम आपण भीती काढून डॉक्टरला समोरून बोलायला पाहिजे की आमची तुम्ही चाचणी करा, जे टेस्ट आहे तुम्ही करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हा सुरुवातीला आपण सिटी स्कॅन, ब्लड रिपोर्ट करून टाकली तर आपल्याला माहिती आहे की ह्यांना मी लवकर घरी बरा करू शकतो आयसोलेशन मध्ये किंवा हॉस्पिटलला पाठवून. आणि टचवूड चांगली गोष्ट आहे की आता सरकार, पालिका आपली भरपूर मदत करत आहे. आपल्याकडे सर्व उपलब्धी आहे, आता काहीच नाहीये की आपल्याकडे नाहीये. बेडचा तुटवडा पण कमी होता, आता व्यवस्थित आहे, भेटत आहे. हा थोडासा वेळ लागते केस वाढलाय म्हणून, बट अर्ली डायग्नोसिस झाला असता, ट्रीटमेंट झाला असता तर आपण बहुतेक तरी पण आपण भरपूर केलंय. आणि सर्वांना मी हात थँक्यू बोलतो. येस, आवाज येतो सर? तर संकेतजी, इंजेक्शन महत्वाचा प्रश्न गेल्या वर्षभर फिरत होता की कुठला देश सर्वप्रथम कोविडची लस बनवेल, आणि भारताने ती लस बनवली आणि बाहेरच्या देशांना निर्यात सुद्धा केली, तरी सुद्धा आपल्याला तुटवडा भासला. तर वॅक्सिन बद्दल बोलूया. प्रवीणजी आणि संकेतजी, कुठल्या वॅक्सिन सध्या उपलब्ध आहेत आपल्या सरकारकडे? मी क्लिनिकल बद्दल बोलतो, संकेत मार्केटचं अवेलेबिलिटी बद्दल बोलणार, बरोबर? येस 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 येस. इंग्लिशमध्ये कहावत आहे. पहिला तर मी म्हणजे सर्वात प्रथम इंग्लिशची कहावत आहे, बेगर्स कॅनॉट बी चुजर. ऍक्च्युअली कहावत आहे, बेगर्स कॅनॉट बी चुजर. म्हणजे मला काहीतरी द्या, लस मला माहिती नाही, मला लस द्या. सर्व लोकांना हे मनात बसायला पाहिजे की आम्ही चूज करायला नाही, आम्हाला कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड
आम्हाला त्याच्यामध्ये काही नाही माहिती, तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. मला हेच बोलायचे सरकारना पण, जनताला पण, मित्रांना पण, फॅमिलीला पण. आय कॅन नॉट चूज, आय डोंट हॅव एनी ऑप्शन, आय डोंट वॉन्ट टू एन ऑप्शन, प्लीज गिव्ह मी सम वॅक्सिन, राईट? ओके. सो difference between Covishield and Covaxin, Covishield actually it is a protein which is produce antibodies, which is indirect virus protein which produces antibodies. So our body immunity, आमची बॉडीची इम्युनिटी वाढेल. हे डायरेक्ट अँटीबॉडीज नाही बनवतात, ते थर्ड पार्टी सारखं काम करतात. म्हणजे ते बॉडीमध्ये Okay. प्रोटीनचं एक मायक्रो बनवतात आणि त्याच्यानंतर ते अँटीबॉडीज कव्हर होतात. आणि वर्सेस कोवॅक्सिन, कोवॅक्सिन ऍक्च्युली एक लाईव्ह कोरोना व्हायरस आहे. कोवॅक्सिन ऍक्च्युली एक लाईव्ह कोरोना व्हायरस आहे, पण तो आतमध्ये जाऊन त्याच्यासारखा नाही वागतो, त्याच्या अपोजिट वागतो तो. ओके ओके. I mean, it is similar like. So, which will be the best? Right. See, efficacy and efficiency. Efficacy आणि त्याचं ऍक्च्युली परिणाम दोघांमध्ये डिफरन्स सांगतो. हा, परिणाम. कोविशिल्डची एफिकेसी जी आहे 72% आहे. मीन्स इट इन्क्रीजेस आवर बॉडीज इम्युनिटी अराउंड 71 to 72%, and कोवॅक्सिन अराउंड 80 to 81%. तर आम्हाला Okay. काही कोविशिल्ड घ्यायला पाहिजे का कोविशिल्ड? मी तेच बोललो की आम्हाला काहीतरी द्या, असं नाही की आम्हाला काही ऑप्शन पाहिजे. गिव्ह एनिथिंग व्हॉट एव्हर अवेलेबल. आय वॉन्ट ऍटलीस्ट अप ऑफ द, आता 1.2 बिलियन आपली जनसंख्या जवळजवळ 1.2 बिलियन पेक्षा जास्त आहे. तर त्याची जास्त आहे. जनसंख्येला जेव्हा आपलं लसीकरण होईल तेव्हा जाऊन आपल्याकडून मास्क बाहेर निघणार आहे. कालच्या न्यूज मध्ये इंग्लंड इज द कंट्री विच इज नाऊ फ्री फ्रॉम दे सेइंग दे कॅन बी लॉक ऑफ म्हणजे लॉकडाऊन होते, आता ते लॉकडाऊन मध्ये बाहेर निघाले इंग्लंड. कारण त्यांनी आपली Okay. अर्धी जनसंख्याला पेट्रोल पंपवर जाऊन लसीकरण दिलं, मॉलमध्ये जाऊन लसीकरण दिलं, टोल नाक्यावर जाऊन त्याला लसीकरण दिलं, जिकडे मासेस होते तिकडे जाऊन त्यांच्या लोकांनी सगळ्यांना लसीकरण दिलं. तर म्हणून ते आता अर्ध जनसंख्या लसीकरण झाली, तर इंग्लंड इज लॉकडाऊन त्यांचे आता बाहेर निघाले. थर्ड वेव्ह मधून ते लॉकडाऊन मध्ये बाहेर निघाले. आपल्याला हे करायला सर्वांना गरजेचं आहे. तर त्याच्या कारण किती लवकर होईल ते आपल्या हातात नाहीये, ते सरकारच्या हातात आहे, ते मार्केटिंगच्या हातात आहे. मला असं वाटतं की त्याची वन नेशन वन रेट जे पहिल्यापासून आपण लक्षात ठेवलं होतं गव्हर्नमेंटने की एक लस किंवा एकच रेट ठेवूया, हे माझं मत आहे. दोघं वॅक्सिन चांगले आहे, काही पण विचार करायचा नाही, जे भेटला ते लावायचं आपल्याला. आणि त्याच्यात जे दुष्परिणाम त्याच्यानंतर मी सेकंड आपल्या राऊंड मध्ये बोलणार. आता संकेतला मार्केटिंग बद्दल बोलायला लावतो मी. संकेत. नाही, ऍक्च्युली बरोबर गोष्ट सांगितली डॉक्टरांनी. कारण लक्षात घ्या, मार्केटिंग म्हणजे मी असं म्हणणार नाही, आता सध्या परिस्थिती इथे रॉ झालंय ना आपल्या इकडे. सांगितले की इंग्लंडमध्ये त्यांना सगळ्यांना कंपल्शन केलं, आपल्याला पण ती गोष्ट कंपल्सरीच करावं लागेल. तुम्हाला माहिती एक गोष्ट सांगतोय की पोलिओची लस, एक्झॅक्टली कोणतं पोलिओची लस दिली जाते कोणाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना माहिती नाही की एक्झॅक्टली पोलिओचा डोस काय. आता आपल्याला कोविशिल्ड, या सगळ्या गोष्टी माहित पडल्यात, पण पोलिओचं ज्या वेळेला कंपल्शन केलं त्यावेळेला सगळ्यांना घराघरात जाऊन, मी पण त्या पोलिओच्या कॅम्पेनमध्ये काम केलं, मला माहिती आहे 2005 साली. त्यामुळे घराघरात जाऊन त्या लहान मुलांना ते 2 डोस देणे, एक्झॅक्टली मी काय देते मला पण माहिती नाही, पण तरी सुद्धा त्यामुळे ते कंपल्शन होणं गरजेचं आहे. कारण हा व्हायरस जर घालवायचा असेल ना तर ती एकत्रित तयारी हीच गोष्ट महत्वाची आहे. आणि जसं सांगितलं की बेगर्सचं जे उदाहरण दिलं की कंपल्सरी आहे ती गोष्ट आहे, राईट. आणि मार्केटिंग, आता याचे मार्केटिंग करून चालणार नाहीये. ज्या ज्या कंपनी या कोविशिल्ड असो किंवा जे काही बनवत आहेत त्यांना आता मार्केटिंग करून चालणार नाहीये. ती लवकरात लवकर सगळीकडे कशी पसरेल विथ द गव्हर्नमेंटची जी आता स्ट्रॅटर्जी महत्वाची आहे गव्हर्नमेंटची, की एक्झॅक्टली महाराष्ट्राला एवढे डोस दिले जातात, गुजरातला एवढे डोस दिले जातात, उत्तर प्रदेशला एवढे डोस दिले जातात. तसं न करता नीड काय आहे, लोकसंख्या किती आहे, पॉप्युलेशन काय आहे, कुठे मेजर जास्त हे आहे, तिकडे ते पुरवलं गेलं पाहिजे. आणि तरच होईल. ऑल वी नो दॅट आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे, त्यामुळे कदाचित नागरिकांपर्यंत थोडं का होईना उशिरापर्यंत वॅक्सिन पोहोचेल, पण वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. आणि प्रवीणजी, खूप सारे असे देखील नागरिक आहेत, काहींना डायबिटीज आहे किंवा काहींना पोटाचा त्रास आहे, तर ते थोडेसे संभ्रमात आहेत की त्यांनी इंजेक्शन घेतलेलं चालेल का, किंवा त्यांनी कोविडची लस टोचून घेतलेलं चालेल का की नाही चालेल. येस मनीष, व्हेरी नाईस क्वेश्चन अगेन. हे जे वॅक्सिन बनवलं आहे ना,
हे वॅक्सिन फक्त म्हणजे असं बोलायला पाहिजे, हे फक्त ज्यांना आजार पहिल्यापासून आहे, ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, कार्डियक, कॅन्सर, हे ह्यांच्या लोकांसाठी पहिल्या टप्प्यावर बनवलं आजार आहे. कारण हे जास्त राईट. म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी प्रोन टू गेट इन्फेक्शन व्हेरी फास्ट. तर पहिलं कोणाला द्यायला Yes, yes. पाहिजे? डायबिटिक, हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर, कार्डियक, कॅन्सर, वाताचे आजार, कोणताही आजार असू द्या तुम्हाला, त्यांना तुम्हाला That is घ्यावंच right. लागेल. हे पहिला ह्यांच्यासाठीच, त्यांच्यासाठी, कारण हे लोक आहे ज्यांना लवकर इन्फेक्शन धरतो, तर ह्यांना पहिलं घ्यावं लागतं. त्याच्यानंतर बरोबर. बाकी लोक, म्हणजे त्याच्यानंतर हेल्थ वर्कर, त्याच्यानंतर आपला फ्रंटलाईन वर्कर, ते नंतर, कारण ते काम करतात आहे. पण मला विचारला तर पहिलं म्हणून आपण पहिल्या सुरुवातीला 60 वर्ष वरती आणि 45च्या Right. 60 मध्ये जे आजार होते त्यांना सर्वांना द्यायला चालू पहिल्या टप्प्यावर. तर ते कंटिन्यू बरोबर. सर्वांनाच घ्यायचंय. त्याच्यामध्ये काही विचारच नाहीये की मला हे आजार आहे, मला डायबिटीस 100च्या वरती आहे, 200च्या वरती आहे, प्रेशर 190 आहे, ते काही महत्वाचं नाहीये. हे सिंपल असं लस आहे ज्याला आपण लहान बाळाला आपला एका दिवसामध्ये देतो. Booster. डीपीटी आपण इंजेक्शन वॅक्सिनेशन, त्याला जसं त्रास होतो Right. टायफॉइडच्या दिला त्याच्यानंतर, तसं सेम 2 दिवस त्रास होतो, त्याच्यानंतर काहीच नाही. ऍक्च्युली माझा हा पुढचा प्रश्न तोच होता की काही जण घाबरतात का की त्यांना व्हॅक्सिन लावल्यानंतर त्यांना 3 पॅरासिटामॉलच्या गोळ्या देतात. तर थोडंसं ऍज पर माय नॉलेज, कारण जेव्हा आपण कुठल्याही शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो तर त्याला कुठेतरी सूट करताना आपला ज्या पेशी आहेत त्या कदाचित ते सूट होत नाही त्यांना. तर त्यामुळे कदाचित एका दिवसात ताप येतो का प्रवीण सर? हा, म्हणजे आता आहे की कोणताही वॅक्सिन, जेव्हा आम्ही तेच बोललो की दोघांना वॅक्सिनचे कार्यक्रम काय आहे, म्हणजे त्याच्यामधून आपल्या बॉडीला काय भेटत आहे. आपण जेव्हा वॅक्सिन, कोणताही वॅक्सिन लावतो ना, तो ऍक्च्युली पहिल्या गोष्ट, सर्वप्रथम आपल्या भारताला आपल्याला धन्यवाद बोलायला पाहिजे. माझी जे नॉलेज आहे त्याच्यामधून कोणत्याही वॅक्सिन मार्केटमध्ये यायला पूर्ण रिसर्च होऊन 7 ते 8 वर्ष लागतो. आतापर्यंत कोणतीही लस एका वर्षामध्ये कधी नाही आली, हे रेकॉर्ड आहे. आपल्या भारतातनी आपल्या स्वतःहून बनवलं, हे मोठी गोष्ट आहे. आपण भले कमी Actually. प्रमाणामध्ये हे केलं, काय रिसर्च केली आहे, पण जे केलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये माहिती पडलं की हा काम करणारी आहे. तर जे 8 वर्ष लागलं होतं, आपण 1 वर्षामध्ये आली. हेड्स ऑफ आहे, तुम्हाला घ्यायला पाहिजे. घेतल्यावर तुमच्या बॉडीमधून जे रिएक्शन होतो ते साधारण रिएक्शन आहे, जे आपली बॉडी फाईट करते. बाहेरचे काहीतरी Yes. आतमध्ये आलेलं आहे, Yes, बाहेरची yes. आलेली आहे, त्याच्या बरोबर फाईट करतो. म्हणून दुखणं, ताप येणं हे 2 दिवसाचं साधारण लक्षण आहे, जे सर्वांना येतो 99%. तर त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 दिवस पॅरासिटामॉलची गोळी घ्यावी लागते. बाकी दुसरं असं काही नाही. आता मी भरपूर ठिकाणी बघतोय, व्हॉट्सअपमध्ये, युट्यूबवर, फेसबुकवर, आम्हाला असं विचारला की तुम्हाला क्लॉटिंग होते, त्याच्या आम्हाला ब्लॉकेज होणार, असं होणार. असं काही नाही होणार आहे. तुम्हाला काही आजार असेल त्याच्या वेगळी गोष्ट आहे, पण वॅक्सिनेशनमुळे हे होणारं शक्य नाहीये. क्या बात. जेव्हा पण आपण डॉक्टरकडे जातो सजेशन घेण्यासाठी, कन्सल्ट करण्यासाठी, मी सुद्धा जातो, तेव्हा तुम्ही जेव्हा टॅब्लेट्स वगैरे लिहून देता, इंजेक्शन लावता, शेवटचा प्रश्न जाता असतो की पथ्य काय करायला पाहिजे. तर हाच प्रश्न पुढचा आहे माझा. जेव्हा कोविड आपण घ्यायला जातो किंवा घेतल्यानंतर खाण्यापिण्यामध्ये काय बदल करायला हवा का? वॅक्सिनेशन बद्दल की कोविडच्या आजाराबद्दल? म्हणजे वॅक्सिन आपण वॅक्सिन. वॅक्सिनसाठी काही पथ्य नाहीये. वॅक्सिनसाठी एकच पथ्य आहे की तुम्ही आता गर्दीत जाणार आहे. 1 महिन्यापासून सर्व लोकांना वॅक्सिन भेटणार आहे अबोव 18 इयर्स अबोव. तर तुम्ही गर्दीमध्ये जाणार आहे. पथ्य माझ्याकडून एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही जाताना डबल मास्क घालून जा. सिंगल मास्क मध्ये जाऊ नका, डबल मास्क. कारण पहिला व्हायरस सिंगल मास्क, डबल म्युटंट व्हायरस डबल मास्क, ट्रिपल झालं ट्रिपल मास्क, 2 मास्क घालायचं, फक्त 2 मास्क ठेवायचं. पुढे इन्फेक्शन पण होणार आहे, पण ते 2 मास्क, कारण आपण गर्दीमध्ये आता वी डोंट नो की माइट बी इट इज स्प्रेडिंग दिस व्हायरस. जे आता व्हायरस आहे ना मनीष, ते ऍक्च्युली पहिल्या व्हायरस पेक्षा त्रासदायी कशाला आहे, तो मोर देन 25% एकाच वेळी इन्फेक्ट करू शकतो. मागचे जे व्हायरस होता तो जवळजवळ 2, 3, 4, 5 मॅक्सिमम. पण आता जे म्युटंट व्हायरस आहे ना, एकाच वेळी 20-25 लोकांना वॅक्सिनेट हे स्प्रेड करतोय. तर माझे एकच की प्रत्येक जेवणमध्ये काहीच नाहीये. हा, फक्त हे की सरळ पदार्थ तुम्ही जास्त घ्या वॅक्सिनेशन नंतर. टेक मोर लिक्विड्स, वॉटर इंटेक थोडा वाढवून द्या, कारण थोडासा तुम्हाला ड्रायनेस ऑफ द माउथ, घसा सुकण्यासारखा थोडा ड्रायनेस ऑफ द माउथ हे असेल तुम्हाला, तर त्यासाठी फक्त तुम्हाला पाणी प्यायचं 2-3 दिवस जास्त. आणि पॅरासिटामॉलची गोळी तुम्ही सेम डे ला चालू करा आणि 2 दिवस घ्या तुम्ही. असं नाही की मला काही नाही होते तर मी उद्या घेणार, परवा घेणार, तसं करू नका. ज्या दिवशी घेतला संध्याकाळपासून 1 पॅरासिटामॉल घ्यायचे आहे. तरळ पदार्थ म्हणजे पाणी झालेला, लिक्विड झाला, ते भरपूर 2 दिवस घ्या.
आणि जाताना फक्त जिकडे तुम्ही जाणार फक्त 2 मास्क घालून ज्या, सिंगल मास्क घालू नका, बस हेच माझी रिक्वेस्ट असेल. 2 डोस घ्यायचे आहेत तुम्हाला, कोवॅक्सिनचे किंवा कोविशिल्डचे, कुठलीही जी लस आहे त्याचे 2 डोस तुम्हाला घ्यायचे आहेत. माझे 2 डोस झालेले आहेत. मी दुसरा डोस जो आहे तो 42 दिवसांनी घेतला होता. म्हणजे जेव्हा सुरुवातीला 28 दिवसांचा गॅप पिरियड दिला होता सरकारच्या माध्यमातून, आणि आता कुठेतरी तो गॅप पिरियड वाढवला. आणि मी एका फेसबुकवर सुद्धा अमेरिकेचे एक डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं होतं की जेवढा जास्त गॅप ठेवाल, म्हणजे 60 ते 80 दिवसांचा गॅप ठेवाल 2 डोसमध्ये, तर तो तुमच्या शरीरासाठी चांगला असतो. याबद्दल काय सांगा? ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे चुकून पण चांगला केला तुम्ही उशीर घेतला तर. म्हणजे 42 डेज मध्ये घेतला ना वॅक्सिन, काय कारण होतं उशीर घ्यायचं? म्हणजे मी थोडा बिझी होतो आणि मला जाण्यासाठी वेळ नव्हता, मला मेसेज सुद्धा आला नव्हता. हा, म्हणजे की चुकून पण चांगला झाला. बरोबर. ऍक्च्युली तेच आहे की 42 डेज मध्ये घेतला, चांगलं गेलं. आता काय आहे त्याच्यापेक्षा पाठीमागे लॉजिक सध्या तरी असं बघायला आला की जेव्हा पहिला आपण टप्प्यावर हे रिसर्च केलं होतं लसाची आपण, तर त्याच्यामध्ये ना 28 आणि 30, 34, 35 दिवस अँटीबॉडीज दिसली नाही भरपूर लोकांमध्ये. आपण जेव्हा वॅक्सिन लावतो तर आपल्या त्याच्या पाठीमागे जे फायदा आहे किंवा आपलं जे कारण आहे ते की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज व्हायला पाहिजे, तर आपण इम्युनिटी वाढेल. आता असं बघायला आलं की 28, 30 आणि 35 दिवस पर्यंत पण सेकंड डोसच्या नंतर अँटीबॉडी दिसली नाही. तर हे जेव्हा आपण स्टार्टिंगला दिला ना, त्या मी तेच बोललो की एक वॅक्सिनला मार्केटमध्ये पूर्ण पासून स्टॅब्लिश होऊन, म्हणजे त्याची सत्यता स्थापित होऊन मार्केटमध्ये येणं 8 वर्ष लागतो. पण हे 1 वर्षामध्ये आला. आपण सर्व वयोगटमध्ये ह्याला चाचणी नाही केली. सर्व वयोगटमध्ये याचं लक्षण कसा दिसतो ते आपण केलं नाही, आपण शॉर्ट पिरियड मध्ये काढलंय. म्हणून पहिला आपल्याला 28 दिवस असं होतं की अँटीबॉडी दिसत आहे का, असं दिसलं की भरपूर लोकांना 28 दिवसानंतर पण कोविड झाली. म्हणून त्याची वाढली की पहिल्या डोस नंतर दुसऱ्या डोस पर्यंत 6 ते 8 आठवडा ठेवला. म्हणजे जवळजवळ 45 ते 60 दिवसामध्ये घेतलं तर अँटीबॉडी चांगल्या प्रमाणात दिसायला लागली. आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की आता नवीन न्यूज असं आहे की जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी, ज्याने युरोपमध्ये सिंगल डोस काढला होता आणि सक्सेसफुल रेट इज 100%, असं बोलता येते, त्याला भारत सरकारने मान्यता दिला. इकडे टेस्टिंग करायला चालू केलं त्यांनी. जवळजवळ त्यांनी प्लॅनिंग चालू केली. जॉन्सन अँड जॉन्सनची लसची ऑलरेडी चालू झाली आहे. त्याच्यामध्ये की आता बहुतेक 2-3 महिन्यामध्ये आपल्याकडे आणखी तिसरा नवीन जॉन्सन जॉन्सन जे सिंगल डोस आहे. आणखी नवीन असा ऐकायला आला आहे की बहुतेक डिसेंबर पर्यंत नवीन एक वॅक्सिन आहे, ज्याला आपण लसमध्ये इंजेक्शन मध्ये नाही ते स्प्रे मध्ये घेणार आपण. म्हणजे डायरेक्टली आपण तर आपला कोणताही डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलला जायची गरज नाही पडणार. स्वतःहून घेऊन आपण स्वतःहून मारू शकतो. हा, पण इट इज इन व्हेरी अर्ली स्टेज ऑफ ट्रायल. तर हे ट्रायल मध्ये चालू आहे, पण आम्हाला न्यूज भेटली आहे तर तुमच्या बरोबर शेअर करतोय मी. व्हेरी गुड. संकेत सरांशी माझं थोडंसं या कॉल अगोदर बोलणं झालं होतं, त्या चर्चा केली होती की त्यांनी सांगितलं प्रवीण सर की काही औषधं जी अशी आहेत जी 80,000 पासून लाखाच्या घरात जात आहेत इंजेक्शन, तर याला कुठला सबस्टिट्यूट नाही आहे का? म्हणजे जे आपण आता कोविडमध्ये वॅक्सिन देतोय, सॉरी कोविडमध्ये जे ट्रीटमेंट करतोय, ट्रीटमेंट हा ऍक्च्युली कोविडची ट्रीटमेंटच नाहीये. आता जे आपले व्हायरस आहे त्याची ट्रीटमेंट नाहीये. जे पण आम्ही ट्रीटमेंट करतोय ते सगळं एव्हरी मेडिसिन इज ट्रायल. ओके. हे तिला बरं झाला, मार्केटमध्ये न्यूज गेली, बरं झाला. आता हे मेडिसिन गेली वरती विकायला. ओके. काही टाइम आय थिंक सो. ऍक्च्युली काय झालं डॉक्टर, मागे 8 दिवसापूर्वी एक फोन आला मला नालासोपाऱ्यावरून की, आणि त्यांनी मला इमेज पाठवली की एक्झॅक्टली ही इमेज आहे. तर बॅरिसिनेटिव्ह ही गोळी 4 mg ची राईट, ती लिहिली होती. आता मी माझ्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये, मेडिकल करिअरमध्ये हे नावच नव्हतं ऐकलं राईट, कारण असा प्रकारचा काही आजार आला नव्हता, तर आपल्याला काही थ्रू आउट कधी गेली नव्हती राईट. ते प्रिस्क्रिप्शन मी फर्स्ट टाइम बघितलं आणि त्याच्यानंतर मी सर्च केलं की एक्झॅक्टली आहे काय. तर बघितलं तर 84,000 त्याच्या किटची किंमत होती. टोटल किटची किंमत 84,000. समोरच्या माणसाला काय सांगू, काय झालं, असं झालं की नंतर मग झालं काय की लगेच माझा एक मित्र भेटला. त्यांची एक ताई आहे, ती ऑलरेडी एक सर्जन आहे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुंबईला. तर तिने माहिती दिली मला. त्यांनी लगेच फोनवर बोललं की असं असं आहे, तर काय करू शकतो. ती बोलली की हे ऍक्च्युली ट्रायलच आहे, जसं तुम्ही सांगितलं. त्याचा उपयोग बाकी काही नाही, की ती कोविडची मेडिसिन नाहीये, ती फक्त ट्रायल आहे. इतर फंक्शन जे आहेत ना, आपले लिव्हर आहेत, किडनी आहेत, त्याच्यानंतर व्हॉट एव्हर जे काय फंक्शन आहे
त्याला इन्फेक्शन होऊ नये, तुमच्या लंग्समध्ये जे इन्फेक्शन गेले ते इन्फेक्शन बाकीच्या गोष्टींना होऊ नये म्हणून फक्त ते ट्रायल बेसिसवर. आणि सर मला अजून एक दिसली गोष्ट ती म्हणजे गुगलवर की ही जी मेडिसिन होती ना ते आर्थरायटिस साठी जास्त म्हणजे आपण देतो, राईट. तर ही गोष्ट मला वाटतं तुमच्याकडून जास्त ऐकायला लागते, काय म्हणाल तुम्ही? हा राईट संकेत, ऍब्सोल्युटली. म्हणजे यू आर सेइंग ऍब्सोल्युटली लाईक व्हॉट आय वॉज थिंकिंग. मला जे म्हणजे असं बोलायचं होतं, ऑलमोस्ट यू हॅड सेंड सम ऑफ द पॉइंट्स. म्हणजे हाय एंड जे आता जे मार्केटमध्ये चालू आहे ना मनीष, की हे 80,000चं 48,000चं इंजेक्शन, हे ट्रीटमेंट पार्ट आहे नाही कुठे पण. म्हणजे हे काय झालं आहे की एका कुठे वापरलं गेलेलं आहे, कोणाला बरं झालं असेल तर आम्हाला पण द्यायला पाहिजे का, आता ते पद्धतीवर चालू आहे. पण असं नाही आहे सर्वांना तो इंजेक्शन. तेच पहिल्या गोष्ट, रेमडेसिवीरची गरज सर्वांना नाही आहे, बरोबर. नाहीये. तसं सर्वांना बरोबर. प्लाझ्माची गरज नाहीये. तसंच सर्वांना नाहीये. टॉक्लिफ्लिमब किंवा दुसरं आता जे टॅबलेटची बद्दल हे बोललो, Very right. कारण त्याची गरज नाही आहे, कारण सर्व ट्रायलवर आहे. हा, पण कसं आहे की ते देऊन काय उपयोग होऊ शकतो, पण ऍटलिस्ट युअर डॉक्टर शुड बी कन्व्हिन्स विथ दॅट. तुमचं डॉक्टर कन्व्हिन्स होण्याला पाहिजे की हे दिल्यावर त्याला डेफिनेटली काहीतरी प्रॉफिट होईल, नाही की फक्त ते मार्केटमध्ये तर द्यायला पाहिजे असं नाहीये. त्याच्या बरोबर. नाही, सर. सांगतो मागच्या वर्षी तर एक थांबतो. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या डॉक्टरने लिहून दिलंय, राईट, ज्या डॉक्टरने ते मेडिसिन लिहून दिलंय त्या डॉक्टरला पण ती कल्पना असायला हवी की मार्केटमध्ये हे कुठे उपलब्ध आहे. कारण आम्ही जेव्हा फोन केले की ती कुठेच अवेलेबल नाही, मुंबईमध्ये कुठेच अवेलेबल मध्ये नव्हतं. मग आता एक्झॅक्टली गरज आहे नालासोपाऱ्यामध्ये आणि ते त्याचा जे मॅन्युफॅक्चरर आहे तो मॅन्युफॅक्चरर गुजरातला बसलाय. तर हा मोठा ड्रॉबॅक दिसतोय, राईट. आता एखाद्या डॉक्टरने ती गोळी आजच तुंगा हॉस्पिटलमधून एक चिठ्ठी आली होती त्याच गोष्टीसाठी आणि ते 7 टॅब्लेटचं किट होतं, ते 17,000ला होतं. आता तुंगा हॉस्पिटल वन ऑफ द बिग हॉस्पिटल इन अवर मीरा भाईंदर, राईट, पण त्यांच्याकडे ती गोळी अवेलेबल नाही आहे. तर आता एक्झॅक्टली पेशंटचा जो काही रिलेटिव्ह आहे तो वणवण फिरतोय, तर त्याला कुठून सपोर्ट मिळेल, काय म्हणा तुम्ही? आता हा ऍक्च्युली जे राईट क्वेश्चन आहे संकेतचं पण संकेत, बट राईट नाव म्हणजे एक लेटेस्ट स्टडी ही आठवड्यात आली आहे जे टॅबलेट बद्दल तुम्ही बोलतात आहे ना. इट इज ओनली वन कंपनी इज अवेलेबल. इट इज स्टार्टेड विथ ओ, आय थिंक जॅग्नेटिव्ह म्हणून टॅबलेट आहे. 7च गोळी येते त्याच्यामध्ये फक्त, बरोबर बोलतो ना मी? 7च गोळी येते ना त्याच्यामध्ये. तो Yes, नवीन yes, स्टडी म्हणजे फक्त या आठवड्यामध्येच आली आहे की युरोपियन कंट्री आणि ब्राझीलमध्ये जे सेम व्हायरस होता ना, ते टॅबलेट रेमडेसिवीर बरोबर दिली तर जे SpO2 लेवल आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गरज आहे 7 दिवसामध्ये पेशंट बरं होत आहे. सिटी स्कॅन मध्ये चांगले रिपोर्ट दिसत असं बोलतात आहे. आता काय झालंय ना की जे पण आपल्याला माहिती आहे ते आपल्याला वापर करावा लागेल. ते महाग असू Right, दे right. की स्वस्त असू दे, पण आपल्या लोकांना वाचवण्यासाठी जे पण गरजेचं आहे ते आपल्या आपल्याला उपयोग करावा लागेल. तर जे पण आता आम्ही पण असं करतो की आम्हाला पण ते टॅबलेट मी पण परवा लिहिली एक पेशंटला. मी पण बोललो की तुम्ही अच्छा. कुठेतरी आणून द्या, कुठेतरी. म्हणजे असं नाही की हे काही ट्रीटमेंटच्या पार्ट आहे, पण हे कुठे हेल्प करू शकतो मला माझ्या पेशंट बद्दल. तर आपण भेटली तर चांगली आहे, नाही भेटली तर काही नाहीये. बट हा, इट इज नाऊ इन द समथिंग. बट डॉक्टर एक अजून प्रश्न आहे, HRCT स्कोर, राईट. आता व्हॉट एव्हर कोविड पेशंट आहे त्याचा HRCT स्कोर, कारण तिकडे लिहिला होता त्या बॅक्टेरिया 4mgच्या वरती HRCT स्कोर लिहिला होता. तो ऍक्च्युली स्कोर मला आठवतोय की 12 आउट ऑफ 40 असा काहीतरी लिहिला होता. तर एक्झॅक्टली मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाहीये, पण एक्झॅक्टली तो किती बॅड आहे किती चांगला आहे, काय म्हणाल तुम्ही? हा, म्हणजे जे स्कोर ऍक्च्युली काय आहे, पहिल्या स्कोर बद्दल थोडं बोलून घेऊया. आपल्या फेफच्यामध्ये ना राईट आणि लेफ्टला स्कोरिंग दिलेली आहे. स्कोरिंग म्हणजे कशाला दिलेली आहे, जसं की आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये आपण पॉईंट टेबल कसं बनवतो की ह्या टीमनी असं मार्जिनला जिंकले तर त्याला आपण 1 Right. पॉईंट दिला, 2 Right. पॉईंट दिला, आपण बनवतो. त्या स्कोर करता जे फायनलचा स्कोर टाईअप झाला त्याच्याप्रमाणे आपण फायनल ठरवतो, बरोबर. टाईअप मध्ये तसंच Right. आपल्याला फेफच्या मध्ये पण स्कोर दिलेला आहे की राईटला 2, 3, 4, लेफ्टला 4, 5, 6, टोटल मिळून 25चा स्कोर फायनल निर्धारित केला आहे. म्हणजे एव्हरी डिपार्टमेंट आहे फेफच्या मध्ये 3 हिस्सा इकडे 2 हिस्सा इकडे आहे, तर त्याला स्कोरिंग 25चा दिलाय. आता कोणत्या हिस्सेला जास्त निमोनिया झाली आणि कोणत्या हिस्सेला नाही झाली आहे त्याच्याप्रमाणे स्कोरिंगचं टोटल होतं. 12 झाला, 13 झाला, 14 ते आउट ऑफ 25. आता याच्यामध्ये 5, 6, 7, 8 पर्यंत असेल म्हणजे
जवळजवळ 25% आपला निमोनिया झालाय. याच्यामध्ये आपण घरी आयसोलेशन मध्ये राहून ऑक्सिजन चेक करत डॉक्टर बरोबर आपण घरी राहून ट्रीटमेंट करू शकतो. आता आम्ही असं बघतात, पण 10च्या वरती गेला म्हणजे आपल्याला 40%, 12 ते 14 गेला म्हणजे 60 ते 70%, आणि 20-25 पर्यंत गेला म्हणजे आपण 80-90% इन्फेक्शन गेलेलं आहे. ह्याच्या अवस्थामध्ये मला असं वाटतं की आपल्याला लवकर हॉस्पिटलसाठी जावं लागेल. आता 12-14 मध्ये आम्ही बघतोय की ऑक्सिजनची गरज पडत आहे लोकांना, पण काही लोक काय करतात 12-14 मध्ये पण घरी राहतात. डॉक्टरनी बोललंय की तुम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे, पण ते समजत की मला काही त्रास नाही होत आहे. तर याच्यासाठी एक उपाय सुचवतोय मी की अशा पेशंटना आपण ना एक 6 मिनिटचं ब्रिस्क वॉक करायचं. म्हणजे 6 मिनिट ओके. ब्रिस्क वॉकिंग टेस्ट. त्याच्यामध्ये 6 मिनिट पेशंटला चालायचं आहे रूम मध्ये नॉर्मली स्लोली. त्याच्यानंतर त्याला आपलं ऑक्सिजन लेवल चेक करायचं आहे. ते ऑक्सिजन लेवल 90च्या खाली आला म्हणजे तुम्हाला लगेच आता हॉस्पिटलला जायचं आहे. हे एका प्रकारची आम्ही टेस्टिंग करायच्या लोकांमध्ये स्वतः गरज पडू शकतो असं आहे. क्या बात आहे. Great. खूप चांगला वेळ तुम्ही देताय आणि कदाचित तुम्हाला ट्रीटमेंट करायला जायचं असेल तर खूप चांगला वेळ दिला प्रवीण सर तुम्ही आणि संकेत सर तुम्ही सुद्धा. तर जाता जाता तुमच्याकडून देखील 2 शब्द प्रवीण सर आणि संकेत पटेल त्यानंतर तुम्ही देखील तुमचं मनोगत किंवा तुम्ही देखील पूर्वकल्पना द्यायला पाहिजे की ऍक्च्युली ती काय होते. मी सुद्धा सुरुवात मी करतोय. मानसिकता ढासळते प्रत्येक रुग्णाची नागरिकाची की या माझ्या घरच्या बाजूच्या कोणाला तरी कोरोना झालाय तर माझ्या घरच्याचं काय होईल. तर कुठेतरी मानसिक खच्चीकरण होते सर्वांचं. तर सर्वांनी जर पॉझिटिव्ह राहिलं तर 50% आपण कोविड पासून बाहेर येऊ शकतो. प्रवीण सर. हा, मी याला मनीषी गोष्टीला 100% मार्क्स देतोय. 100% मार्क्स आहे मनीषी. हे जे वाक्य आहे हे पॉझिटिव्ह राहिला तर आम्ही 100% बाहेर निघणार आहे त्यामधून. नातेवाईक असू द्या, फॅमिली असू द्या, शेजारी असू द्या, बिल्डिंग मध्ये असू द्या. मी कुठेतरी वाचलं होतं की कोविड आहे ना हे ग्लासच्या ड्रोर किंवा दरवाजाचा नॉब असतो किंवा टेबल किंवा वस्तू त्याच्या पसरण्यापेक्षा लाईव्ह माणूस मध्ये पसरतो. म्हणजे समोरचा बसलेला माणूस मध्ये पसरतो. बाकी कुठेही पसरणारी व्हायरस नाही आहे. तुम्ही समोर बसलेला माणूस बरोबर विदाऊट मास्क बोलतात असेल तेव्हा तुम्हाला होऊ शकतो. पण तुम्ही मास्क मध्ये दोघं आहेत आणि तुम्ही लांब आहे, तुम्हाला काहीच नाही होणार आहे. आम्ही समोरून प्रत्येक जाऊन त्याला चेक करतोय मास्क घालून. आम्हाला काही नाही झालं आतापर्यंत. थोडाफार काही झाला असेल ते पण गेला होऊन, पण थोडाफार झाला असेल गेलेलं आहे. पण आम्ही आपलं कर्तव्य करतोच आहे. तसंच आपल्या लोकांना आपली सहयोगाची गरज आहे. जे तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व सोसायटीमध्ये सर्व समाजमध्ये मनीष पाटील आणि संकेत पाटील सारखे लोक राहिले तर डॉक्टरकडे जाण्याची व्यवस्था कमीच लागणार आहे. हे माझं मत आहे. बस 1.5-2 वर्षापासून मी तुला सांगतोय संकेतजी आणि जे प्रेक्षक ऐकतायत फोनवर कन्सल्ट करतायत पण 1 रुपया म्हणजे माझ्याकडून तर नाही घेतला आणि खूप चांगली सेवा डॉक्टर प्रवीण गिरी त्यांच्या साई वेदांत हॉस्पिटलमध्ये देत आहे. असा मनकवडा नाहीये पण ते तुम्हाला आता या पूर्ण एपिसोड तुम्ही ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल की त्या व्यक्तीला नॉलेज किती आहे, केवढी त्यांनी स्टडी केली कोविड-19 वर आणि त्यांच्या माध्यमातून ते सूचना करतात की नागरिकांनी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तर हॅट्स ऑफ डॉक्टर प्रवीण गिरी साहेब. संकेत पटेल तुमचं मनोगत शेवटी जाता जाता. चालताना बोलणार मनीष एक फायनल ते पहिला बोललं होतं अर्ली डायग्नोसिस, अर्ली मेडिकेशन अँड फास्टर रिकव्हरी. हे सर्वांना बोलायला मला प्लीज. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रवीण गिरी सर. धन्यवाद. तुम्ही जाऊ शकता ओपीडीला. थँक्यू फॉर युअर प्रेशियस टाइम अँड प्रेशियस नॉलेज. थँक्यू सो मच. संकेतजी कसं वाटतंय? हॅलो. ऍक्च्युली बरं झालं मी या मीटिंग मध्ये ऍक्च्युली जॉईन झालो कारण ती खरी गरज होती. कारण काय होतं बऱ्याचदा आपल्याला जी माहिती आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. राईट. बरेच जण खाली विचारतात की काय पण बॅक ऑफ द माइंड चाललेलं असतं की हे जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल. आणि ज्या वेळेला तू एक मेसेज बनवलास की येस प्रवीण गिरी सर येत आहेत त्यामुळे निश्चितच मला असं वाटलं की येस मी इथे जॉईन झालं पाहिजे. म्हणून मी तुला दुपारी कॉल केला की येस मी येतोय तिथे. आणि प्रवीण सरांकडून जी माहिती मिळाली ती माझ्यासाठी देखील भरपूर उपयुक्त आहे. की कारण मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती की HSD स्कोर्स एक्झॅक्टली काय असतं कोणालाच माहिती नाही. एक्झॅक्ट मध्ये लंग्सची जी त्यांनी सांगितलं 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे कोणाला माहितीच नाहीये. कारण सगळ्या मेडिकल टर्म्स आहेत आणि सामान्य माणूस त्याच्यापासून कोसो दूर असतो. राईट. आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे तर प्रिकॉशन. त्यांनी सर्व सांगितलं अर्ली डायग्नोस्टिक म्हणजे काय तुम्हाला जे होतंय ते लगेच सांगा, ते लपवून ठेवू नका. आणि तीच गोष्ट सगळ्यात महत्वाची.
त्यामुळे मी देखील तोच सल्ला देईन, जास्त काही नाहीये, स्वतःची काळजी घ्या, मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंग हा एक मोठा आणि मोठाच पर्याय आहे. आणि येस, जे उपलब्ध झालंय त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने घ्या, म्हणजे तिकडे जाऊन तुम्ही घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच मनीष वन्स अगेन. नाही, थँक्यू. जवळपास सर्व ज्या पॉइंट्स आहेत किंवा लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम आहेत ते आजच्या एपिसोडमध्ये क्लिअर झालेत असं मला तरी वाटतं, कारण एकूण एक प्रश्नांचा उलगडा आपण तुमच्या माध्यमातून किंवा डॉक्टर प्रवीण गिरी यांच्या माध्यमातून केलेला आहे. तर नागरिकांना त्याचा उपयोग होईल. तर नागरिक जे उशिरा आलेत, जे आता जॉईन झालेत, तर त्यांनी पुन्हा एकदा माझ्या वॉलवर जाऊन हा एपिसोड सुरुवातीपासून पाहावा अशी विनंती करतोय, कारण सर्व सूचना, सर्व माहिती, सर्व प्रिकॉशन्स तुम्हाला या चर्चासत्रामध्ये पाहायला ऐकायला मिळतील. संकेत पाटील, तुम्ही देखील माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी जॉईन झालात, त्याबद्दल तुमचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि तुम्ही देखील एक चांगली सेवा देतात ऍज अ मेडिकल स्टाफ. तुम्ही खूप चांगली माहिती आणि खूप चांगली सेवा देताय. डॉक्टर प्रवीण गिरी सुद्धा चांगली सेवा शुश्रूषा करतायत. तर तुमचा देखील तितकंच आभार. थँक्यू मनीष. तुझी ही मालिका कंटिन्यू राहावी असंच मला वाटतंय, कारण अनेक डॉक्टरांशी जर संवाद साधायचा झाला तर निश्चितच हे बरं होईल आणि आपण काहीतरी करतो याचा एक आनंद मिळेल. त्यामुळे कीप इट अप मॅन आणि माझ्या शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. स्टे होम, स्टे फिट. 2 गज की दूरी हे बहुत जरूरी. थँक्यू. बाय. थँक्यू गाईज. यस, आय होप सर्व नागरिकांना आणि जे माझे क्रिकेट प्रेमी मित्र आहेत त्यांना हा एपिसोड आवडला असेल. आणि माझ्या मनामध्ये हेच होतं की आपण क्रिकेटचे इंटरव्ह्यू घेत राहूच, पण जी माणसं आहेत, जी महत्वपूर्ण माणसं आहेत, ज्यांच्या माध्यमातून कुठेतरी कोविड-19ची अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मी या एपिसोडच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. आणि खूप साऱ्या नागरिकांचा प्रश्नांचा उलगडा या एपिसोडमध्ये झाला असेल. तर नक्कीच असंच प्रेम राहू द्या आणि प्लीज आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची काळजी घ्या. तुम्ही जर सेफ राहाल तर तुमचा देश सेफ राहील. तर एकच जाता सांगेन, स्टे होम, स्टे फिट. बाय.